नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे परत एका दमदार व्हिडिओमध्ये। आता आपण बघितलं की रम्या, विजय लग्न करून घरी येतात आणि रम्या म्हणते की आम्ही आता इथेच राहणार आहोत। पण ही गोष्ट काही काव्याला पचत नाही। तिला खटकत असतं की यात काहीतरी नक्की गूढ आहे। म्हणून ती पार, जीवा आणि नंदिनीला म्हणते, हे लग्न खरं आहे की खोटं हे शोधायलाच लागेल। मग काय यांचं लगेच मिशन लग्न सुरू होतं। सगळे जातात रम्याकडे। काव्या म्हणते, रम्या तू लग्न करून आलीस, पण आम्ही कुणीच नव्हतो तुझं लग्न बघायला। तर तिच्यासमोर हार करते, म्हणते परत एकदा आमच्यासमोर लग्न कर। तर नंदिनी लगेचच तिच्यासमोर ताट करते, म्हणते मी अक्षदा आणल्यात। रम्या चांगलीच घाबरते। जीवा म्हणतो मी मंगलाष्टक म्हणतो। तर पार्थ म्हणतो मी मंगळसूत्र पण आणले आणि तिच्यासमोर मंगळसूत्र घेऊन उभा राहतो। रम्याला हे बघून चांगला शॉक बसतो। आता गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरते का असं वाटतंय, कारण पार्थ रम्यासमोर मंगळसूत्र घेऊन उभा असेल अशी भविष्यवाणी गुरुजींनी केली होती। आता या सगळ्यात रम्या चांगलीच घाबरून जाते आणि रम्याचा खोटेपणा सगळ्यांच्या समोर येईल का असं वाटते। तर रम्याचा खोट्या लग्नाचं हे सत्य समोर येईल का? तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।